यायला बाल्या थंडीत आपण लय जाम केलंय राव. मग दवाखान्यात जायचं ना. दवाखान्यात गेलतो बाबा बरंच लागत. बाल्या हा. तुला ते नाना दिसतेत का? दिसतेत ना. अरे इतका भारी माणूस आहे बर का. तुला खोटं नाही बोलत. कोणाचं लग्न असू दे, कोणाचा दहावा असू दे, कोणाचा कसलाही कार्यक्रम असू दे, तो माणूस 100% मदत करणार. इतका सोजवळ आणि इतका गुणी माणूस आहे ना, तुला काय सांगू. आता आपण खोटं बोलत नाही. त्या माणसाचे माझ्याकडे 10,000 रुपये येतो. 2 वर्ष झालं, पण त्या माणसाने अजून शब्दाने दुखवलं नाही बा आपल्याला. एवढा भारी माणूस आहे. मानतो बा त्या माणसाला. नाना. अरे काय रुपये. नाना तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाला 50,000 रुपये दिलेत. आजकाल कोण कोणासाठी काय करीत नाही. आज लय मोठे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. अरे उठरे रुपये. ए माणूस धर्म पाळणं आपलं कर्तव्य आहे. मी तुमच्यासाठी नाही करणार तर कोण करणार. परत काही मदत लागली तर फोन करा. हो तर हा जा. बाल्या ते नाना आपल्याकडे येते. मला थंडी ताप आलेला आहे. आता ते आल्या आल्या माझ्या तब्येतीची काळजी घेणार. मग ते विचारणार अक्षा बरं आहे का तुझा. बघतो आता माझ्या बघ एवढा गुणी माणूस आहे. अय कडू तुम्हाला पैसे गावा देणार आहे. नाना मलाही थंडी ताप आलाय राव. बाल्या, आता ते माझ्या तब्येतीविषयी विचारते बरं का. त्यांना माहित नाही माझं दुखत आहे म्हणून. भाडव्या 2 वर्ष झालं पैसे दे आहे ना तू. नाना नको ना. अरे पैसे द्यायच्या टायमिंगला तुला थंडी ताप येतो. नाना नाना नानाच्या आईचा. नाना नाही ना. नाना